श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 15. श्री गणेशाय नमा. जय जय. श्री गंगाधरा त्रिशूळ पाणी पंचवक्रा अर्धनारी नटेश्वरा. श्री शंकरा नीलकंठा भस्मोद्वलना त्रिनयना कर्पूरगौरा नागभूषणा गजाश्य जनका गौरी रमणा भक्तवत्सला दयानिधे. तू आदि मध्यांतर रहित अज अव्यय मायातीत व्यापका विश्वनाथ विश्वंभर जगद्गुरु. तू नामगुणातीत असून स्वेच्छे मायेचे आश्रयून नाना रूप नाना विधान क्रीडार्थ उशी सर्वेशा. सत्व रजतमय हे गुणत्रय तुझी नटलासी निश्चय. स्थिरचरात्मक भूतमय तद्रूपची आहे बा. तू ब्रह्मांड आदी कारण विश्वरूप तव आदीन जैसे हालविसी स्वेच्छे करून तैसे संपूर्ण नाचत. तुझ्या इच्छे वाजून काहीच नोहे जीवाचे नी ऐसे जाणून अंतकरणी तुझं शरणरी गतीचे. तया भक्ताची तू शंकर पूर्ण काम करून चाचर भवाब्दी तुनी घे नेऊनी पारस स्वपदी स्थिर स्थापितचे. ऐसा तुझा अद्भुत महिमा नकळे त्याची कवणा सीमा. म्हणून केवळ परब्रह्मा शरण आलो असो बा. तरी दयाब्धे मज पामरा न्यावे भवाब्दी पैल तिरा. तुझं वाचवणी कोण दातारा अनाथासी उद्धरिला. असो आता बहु विनवणी आदिपुरवी मनाची धणी त्वदृण प्राकृतवाणी की जय असे जी. तुझ्या कृपे शिवलीलामृत 14 अध्याय वर्णिले यथार्थ वेदव्यासे स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडी कथिलेचे. परी माझ्या मनाची तृप्ती झाली नाही बा पशुपती. म्हणून या आणि हृदय स्फूर्ती देऊनी कथा वर्णावी पा. तू शंकर होता प्रसन्न हाता येते सर्व त्रिभुवन. महाराजे तू भक्ता लागून वरप्रसा प्रधाने तोषविसी. तुझं श्री शंकरासमन वरदान शक्त नसे कोण. तुझे देखुनी उदारपण ब्रह्मा विष्णू लाजती. काय वर्णावी उदारता प्रत्यक्ष आपुली सुंदरकांता. देऊनी या रावण भक्त आत्मलिंगी ओपिलीसी. तैवीच दैतेंद्र त्रिपुर तारक आणि भस्मासुर इत्यादी स्वभक्ता रागी अपार निवारा वर दिलेसी. तू अत्यंत भोळा भगवान कपटेही करिता तव सेवन. देऊनी इच्छिते वरदाना आनंदवेसी सेवका. असो ऐका श्रोते सर्व ऐकता करिता मे शिवस्तव. हृदयी प्रकटोनी दयार्ण स्फूर्ती उत्तेत उत्तम. अरे या कलियुगा माझारी पाखंड मातोनी पृथ्वीवरील श्रुती स्मृती पुराणोक्त सारी कर्मे बुडविते झाले. जैन मत ते आगळे सर्व भूमंडळी पसरले. ते येणे योगे सर्व सगळे भुलोनी गेले साचर. तो देखुनी म्या सत्वर तन्मत खंडना लागी भूवर. शंकर नामे अतिसुंदर जो अवतार धरियला. ते माझे अद्भुत चरित्र आधुनिकासी न कळे पवित्र. तरी तू प्राकृत भाषे विचित्र वर्णन करी श्रीधरा. ऐसे शिवे केली प्रेरणा म्हणून पुराणार्थ विवरणे एकीकडे ठेवून जाणं जगद्गुरु चरित्र वर्णितो. तरी सर्व तुम्ही श्रोते संत सावध एकीकडे ठेवून जाणं जगद्गुरु कथा ऐकता समस्त पापपर्वत भंगती. कल्पारंभी कमळासने परब्रह्माच्या आज्ञेने महादादिकांच्या योगासने ही सर्व सृष्टी रचेली. येच्या कल्याणा पाठसून सर्व मार्गदर्शक पूर्ण ऋग्याजू साम अथर्वण हे 4 वेद झाले. परी त्या वेदांच्या अर्थराशी स्पष्ट न होता सर्वासी. म्हणून या परमात्म्याच्या मानसी कृपा समुद्र उचंबळला. मग तो स्पष्ट व्हावया लागुनी पाणिन्यादी रूपे अवतरोनी व्याकरणादी षटशास्त्रे जणी करिता झाला परमात्मा. आणि मनवादी स्मृती करिता झाला तो विंशती तद्भ्यासे सर्व जगती श्रुत्यर्थ जाणू लागले. पुढे कलियुग होता प्राप्त. भूमंडळ मानव समस्त अल्पायू मंदमती अत्यंत ऐसे जाणवतील. आणि श्रुती स्मृती शास्त्रे केवळ गगनापरी अत्यंत विशाळ. म्हणून त्यांचा मानावा सकळ अभ्यास नव्हे कदापि. तेणे सर्व अति अज्ञानी आणि सन्मार्गभ्रष्ट होऊन जन्ममरणादी तीव्र दुःखाने तडफडतील निश्चय. ऐसे पूर्वी नारायणे जाणून मग दयार्द्रपणे कलिजनांच्या उद्धारकारणे व्यास अवतार धरियला. आणि त्या व्यास रूपे चांग 4 वेदांचे करून विभाग वेदार्थ दर्शक ऐसे सवेग महाभारत रचियली. विष्णू आणि शिवनारद पद्म मार्कंडेय भगवत ब्रह्म अग्नि भविष्य वराह कुर्म मत्स्यलिंग ब्रह्म वेवर्त स्कंद वामन आणि गरुड तेवीचे 8वे ब्रह्मांड. ऐसे 18 पुराणे प्रचंड लोकोद्धारार्थ रचियली. मग मैदिनी एक ब्राह्मण व्यासकृत विभागातून यथामते एक भाग लागून अभ्यासू लागले आनंदे. आणि इतिहास पुराणे ऐकून सन्मार्गे चालू लागले संपूर्ण. परी पुढे कलीच्या योगे करून संकट दारुण पातले. वेदशास्त्र पुराणे निंदून तयांचा दूरची त्याग करून पाखंड बौद्धमध्ये निषिदिनी वर्तू लागले सगळे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र लोम विलोम आणि संकर या सर्व जातींचे नारी नर अधर्मे वर्तू लागले. सकळ मेदिनीवरून बौद्ध धर्म पसरला. अति देव ग्रामदेवताप्रती भजू लागले जैनशास्त्रे. वेदशास्त्रे पुराणे समस्त अनुदिनी चालली लोपत. श्रुती स्मृती पुराणोक्त ग्रंथ बहुत लोकवले बहुतेक पैलोपले. अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न ऐसे व्हावया काय कारण. तरी मंडनमिश्र नामे करून एक जैन उद्भवला. तो केवळ बुद्धीचा सागर देवगुरु परी वक्ता चतुर जयाच्या विद्येची साचार सरी न पावे शुकही.
तेणे स्वय अतिदारुण करुणिया पै अनुष्ठान सरस्वती आणि कृशानं प्रसन्न करून घेतले. अग्निमाची हवन करून कल्पिले काडी कुंडातून याचक जनांची इच्छा जणी तृप्त करी सर्वदा. जैसा पूर्वी रावण सुत महापराक्रमी इंद्रजित हवन करून अश्वंसित रथ काढिता झाला, तैसा तो मंडन मिश्रिता या अग्नित हवन करून त्यातून पितांबराधिक वस्तूचया काढितसे. तश विद्या पाहता अतिप्रबळ हुंकारी सूर्यासी उभा करील अत्यद्भुत सामर्थ्य केवळ सांगता वाचे न वदवे. शास्त्री पुराणिक पंडित अय्याचा मानिती धाक बहुत वादविवाद करिता समस्त खंडित होत. तक्षणी स्वयं शस्त्रे करून पंडिता जिंकी दयाचे कोणी न टाकी ती सभास्थानी. मुखा गवस निघाली तर मोठे मोठे पंडित सगळे वादविवाद करिता थकले. सकळ सृष्टी जिंकिले. आपल्या शास्त्रीय अय्याने स्मृतियुक्त सद्धर्म मार्ग अधर्म ऐसे दावूनी सवेगा आपली शास्त्री सर्वत्र स्थापन केली दुष्टांनी. आणि चारी वर्ण 18 याती यांची मती भ्रष्टावुनी अति. ग्रामदैवते आपुल्या हाती आपुल्या शस्त्रे स्थापिले. पूर्वी शस्त्रे पाडिले एकीकडे जैने स्वशास्त्र केले उघडे. तया आय्याच्या समर्थ्यापुढे चकित झाले सर्व. आणि आमचा धर्म नाही उत्तम, जैन धर्म हा बहुसुगम ऐसे म्हणून सर्व जन परम अंतरी खिन्न झाले. मग वेदशास्त्रे पुराणे सोजवळे यसी टाकून तत्काळ चारी वर्ण 18 याती सकळ चालवू लागले जैन धर्म. अहो त्या मंडन मिश्रा लागून असे सरस्वती सुप्रसन्न म्हणून या त्याचे जिव्हाग्री बैसून बोलिल्या वचना सत्यकरी. आणि सदा होऊनी अंकित तया आय्याच्या घरी राबत मद्यपान करून सतत अनाचार वाढवितो. तो नित्य प्रातकाळी उठून मद्याचा एक घट मांडून तेथे सरस्वती पूजा करून नैवेद्य अर्पी मद्याचा. ऐसा तो अय्या त्रिकाळ जाणं सरस्वतीच्या करुणी पूजना प्रसाद म्हणून मद्यपाना करीत असे. तेष्ट नाही आचारांना विचार कर्मभ्रष्ट पाखंडी तुरा आपलं शास्त्र धर्मसाचार सर्व स्थळी स्थापित असे. सर्वजनाशी शिष्य करून स्वयतयाचा गुरु होऊन श्रुतिस्फूर्त्यक्त धर्म संपूर्ण आचरो निधी कवणाचे. ऐसा अनर्थ करिता पार भूमीसू होऊन अतिभार रात्रंदिवस ती अनिवार्य दुःखाश्रू टाकू लागली. देव ब्राह्मण साधू संत दुःखे पोळवते अहोरात्र. काही कळे हे वृत्त समस्त श्रुत झाले शंकरासी. तेव्हा तो शंकर पिनाक पाणी अत्यंत कोपाविष्ट होणे म्हणे सर्व कर्ममार्ग बुडवणे वर्तती की जैन धर्मी. सकाळी भूमंडळावर जैन धर्माचा झाला की प्रसार. तरी आता मी अवतरुणी शंकर जैन धर्म उच्छेदितो. ऐसे कोपे बोलून जो अनाथनाथ कृपार्णव पुराण पुरुष महादेव भाललोचन जगतात्मजा. जो अनंत ब्रह्मांड नायक भस्मासुर वरदायक त्रिशूळपाणी मदनांतक चंद्रशेखर उमापती. त्याने तत्काळ मेदिनीवर उत्तर देशी निर्मळ क्षेत्र तेथे विप्र कुळा माझी सत्वर घेतला अवतार नररूपे. तेव्हा समुद्र वसने लागून परमानंद झाला संपूर्ण दश दिशांतरे प्रसन्न देव संपूर्ण हर्षले. मंद सुगंध शीतळ वाहू लागला तो अनिळ वापे कुप नद्यांचे जळ झाले निर्मळ तत्क्षणी. ऐसी शुभचिन्हे अपार होऊ लागले पृथ्वीवरी. मुनी जाणून समाचार निर्मळ क्षेत्री पातले. आणि जाऊन या विप्रसदनी बाळ जातक वर्तवून शंकराचार्य ऐसे तत्क्षणी नाम ठेविते झाले. आता ह्या नामाचे काय कारण तरी शम म्हणे सुकल्यानं कृतुधातूचा अर्थ करणं आणि आचार्य म्हणजे सद्गुरू ऐसा हा 3 शब्दांचा अर्थ. आणि हा सदुपदेश यथार्थ सर्व लोकांचे कल्याण सतत करणार असा निश्चय. अथवा शंकरचे दावा अवतरला असे म्हणून या शंकराचार्य ऐसे त्या नाम ठेविते झाले. असो ऐसा तो कर्पूर कौर वैदिक मार्ग सापायवा सत्वर शंकराचार्य नामे भूवर निर्मळ क्षेत्री अवतरला. पुढे झाले उपनयन सकळ विद्या अभ्यासून अल्प वयातची संन्यास ग्रहण करिता झाला मातृआज्ञे. मग सवे घेऊन शिष्यमंडळे तीर्थयात्रार्थ भूमंडळे फिरता जैन मताची आगळी प्रवृत्ती देखील सर्वत्र देशदेशींची निखिल जन शंकराचार्यांचा करिता अपमान सकळ जनांचे लागते ध्यान जैनशास्त्राकडे पा. ऐसे फिरता मैदेनसी आचार्य पातले कोल्हापुराची. मग शिष्यांचे एके दिवशी ग्रामात चाललेले भिक्षार्थ घरोघरी भिक्षा याचित येऊन कासाराच्या आळीत तयाजवळ भिक्षा मागत. तो हसू लागले जैन ते आणि म्हणती भिक्षा कैसी येतं काचरस आहे कडईत पाहिजे तरी हा समस्त भिक्षेलागी समर्पित. ते स्वामी म्हणती कासाराप्रती तुमची आहे जैन याती तरी अन्य भिक्षा न घेऊन शिदे कांचरसाची आम्हा द्या. ऐसे त्याप्रती सांगून स्वामी म्हणती शिष्या लागून तुम्ही स्वस्तांच्या उंजळी करून कांचरस प्राशिजे. ऐसे स्वामीचे ऐकून वचन भिवून सकळ शिष्य म्हणती वाचलो तरी या समान बहुत गुरु संपादू. हा प्रत्यक्ष तप्त काचरस स्पर्शता मृत्यू येईल आम्हास त्यानेची घ्यावे विषय आम्हा न लगे सेवा ही. ऐसे बोलून शिष्यजन पळू लागले सर्व तेथून. मग स्वामी सोये उंजळ करून म्हणती ओता कांचरस. अहो पूर्वी समुद्र मंथन काळी काळकुट विष ज्वाळीमळे प्रकटला तये वेळी तया येऊनी जवळी स्वय प्राशिता झाला तो. तोची शंकराचार्य भगवान तयासी काय कांचरस कठीण कल्पांतीच्या कृशानु लागून गिळील जाण क्षणार्धे.
असो मेकते दुष्ट कासार तो तप्त कांचरस प्रकार आचार्य यांच्या उंदळी चतुर होती ती झाली भिक्षेशी. जया रसाचा बिंदू तत्वता भूमीवरी पडला असता जवळणी जाईल भूमी समजता ऐसा तप्त अत्यंत. परी तो जगद्गुरु भगवान अतिशीतळ मधुर जीवन प्यावे तैसे त्या रक्षात क्षण प्राशिता झाला साचार. ऐसे त्याचे पाहूनचा हस कासारांचे दचकले मानस म्हणती हा पै पुराण पुरुष धर्म स्थापनार्थ अवतरला. अहो पाहता ज्या रसाप्रती आपुले नेत्र गरगरा प्रीती तो रस प्याला सोयनी गोती धन्यमूर्ती शंकराचे. ऐसे सर्व कासारी बोलून घट्ट धरिले स्वामींचे चरण. मग शंकराचार्य तेथून जैनग्रामसी पाहतले आणि स्वकीय शिष्य मुखेसी निरोपिले मंडन मिश्रसी की तुम्ही भेटून आम्हासी शास्त्र विवाद कीजे. वादी समस्त शास्त्र विवाह आम्हाला गीत्वा चिंकिसे अथवा आम्ही पराभवावे सद्धर्मशास्त्रे तुम्हासे. ऐसा शंकराचार्याचा निरोप ऐकून तो महागर्वकूप मंडन मिश्रा आगळे अमूप बोलता झाला अभिमाने. अरे आजपर्यंत बहुपंडित वादार्थ आले मी म्हणत परी ते मी जिंकिले समजता आमच्या जैनशास्त्रीची. आता हा येऊन संन्यासी सांगून पाठविता आम्हास तरी मी अजी जिंकिने असे सरस्वतीच्या प्रसादे. ऐसे गर्वे बोले वचन सरस्वतीचे करून ध्यान. तो मंडन मिश्र जगद्गुरु लागून जाऊन भेटला तत्काळ. ते दोघेही तेजस्वी महापुरुष केवळ जैसे चंद्रचंडांश दोघांचेही पराक्रम विशेष समसमान निर्धारे. दोघेही बोलती एकमेकाशी. सभा करावी आजच्या दिवशी वेदशास्त्राची स्वमुखेशी चर्चा व्हावी सविस्तर. पूर्वपक्ष उत्तरपक्ष करून अर्थविवरावा संपूर्ण. ज्यासी नर्थ न होय पूर्ण तयाचे शास्त्र मिथ्यापै. आणि तो पराजय पावेल तद्धर्म विध्वंसुनी सकळ ग्रंथही तयाचे तत्काळ पुढवून टाकावे. ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलून बैसले मध्ये पडदा लावून सर्व जातींचे लोक तत्क्षणी सभे लागून पातले. ते मंडन मिश्रे पडद्यात शंकराचार्यसी नकळत मध्ये गट ठेवून त्यात सरस्वती स्थापून पूजिली. तै त्या मध्याच्या गटातून सरस्वती बोलली आई लागून आता मी शंकराचार्यसी ज्यांनी शास्त्रामध्ये विद्वांसिते. तू माझ्या मागे बैसून चमत्कार पाहे संपूर्ण. मी तुझा आहे सुप्रसन्न सत्यवचन करीन पाहे. ऐसी या प्रकारे सुंदर सरस्वतीचा ऐकुनीवर तो महापंडित मंडन मिश्र समाधान पावला की पडद्या आतून शंकराचार्यशी बोलवचन कोण वेद आरंभून अर्थ करू सांगपा. ते शंकराचार्य बोल चारही वेद करी समाप्त. ते जे मी पुसेन यथार्थ ते मजसे सांगावे. टाईटाई अर्थ पुसेन त्याचे करावे समाधान. न सांगता पदवीपासून भ्रष्ट करीन क्षण मात्रे. मग त्याचे आचार्य भाषिता मान्य करून तो बोलिता तत्वता सरस्वतीचे म्हणे हे माता बोल आता सत्वरी. तोही शंकराचार्याप्रती बोलू लागली सरस्वती. परी शंकराचार्यांच्या चित्ती जैन बोलतो ऐसेच म्हणून आचार्य बोलले अय्या ऋग्वेद आरंभी ये वेळे तव सरस्वतीने मुख काढले घटातून बाहेर. प्रथम ऋग्वेद रुचांसहित सरस्वती चालली बोलत टाईटाई आचार्य पुसत अर्थ कुठे ते तेव्हा परी त्याच्या मुखापासून 4 वेद झाले उत्पन्न. त्या ब्रह्माचे कते कन्यारत्न न अडखडे कोठेची. शंकराचार्य जे पुसत त्याचे तक्षणी ती उत्तर देत. असो ऐसा ऋग्वेद समस्त समाप्त जाणा झाला. परी सरस्वती म्हणे वेद हा आचार्य निर्णवनी भेद आता पुरे बोले रे यजुर्वेद ऐसे अध्यायी सांगितले. ते स्वामींच्या ऐकून भाषित सरस्वती पडद्यात यजुर्वेदा लागे त्वरित आरंभिती झाली. अस्खलित शब्द उमटती शंकराचार्य अर्थ पुसते. परी कुशलत्वती सरस्वती करी समाधान तत्काळ. आचार्यांचा न चाले उपाय कोठेच न होय पाढावं. मग अंतरी एक उपाय असा त्यांनी योजिला. पूर्वी ऋग्वेद झाला आता यजुर्वेद असे चालला तरी अशी ऋग्वेदातील भला पुनरपी प्रश्न कीजे. ऐसे करू नये निश्चय असे बोलते आचार्य. अरे तू सांप्रत निश्चय यजुर्वेद बोलत असी. परी ऋग्वेदा माझी लेख शंकर आईले असे एक तरी तिरुच्या बोलून सम्यक अर्थ सांगे पुनरपे. ऐसा स्वामींच्या प्रश्नाला ऐकून स्तब्धली ब्रह्मबाळा. पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणे त्यांना परितीची त्याचा आठव नसे. अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग की वेदशास्त्र पुराणे सांग आरंभापासून स्पष्ट सवेग संपूर्ण म्हणे पा. परी पुढे पुढे म्हणत असता मध्येच पुशिले पूर्वोक्त अर्थात तरी ती अशी पूर्वोक्त सर्वता स्मरत नसे काहीच. म्हणून अंतरी गडबडून स्तब्ध होत असे तक्षण हे तिचे वर्म कठीण ठाऊके नसे कोणासी. परी शंकराचार्य चतुर अंतरी करीती विचार ऐसे वेद साचार ब्रह्मांडी कोण बोलणार. ब्रह्मा आणि सरस्वती ही मात्र बोलतील निश्चिती. या दोघा वाचून जगती नसे कोणी समर्थ. याच्या बापाचेनी ऐसे नोहे वेद बोलणे. मग या शुल्लक पामराचेनी कोठून या बोलवेत. तरी येथेचे काहीतरी कपट आहे निर्धारी. ऐसे जाणून या तरी अय्या लागी बोलत. अरे आता उगा राहिलासी. मग प्रश्नसी का नोत्तरसी. तो अय्या गडबडोनी मानसी म्हणे अनर्थ ओढवला. 2-4 वेळा स्वामींनी प्रश्न असे अय्या लागून परी तो प्रश्निले असे अय्या लागून परी तो अत्यंत भय पावनी काहीच वाणी बोलेना. मग शंकराचार्य उठून पडती पाहती पडदा उघडून तो तेथे मध्यगटातून मुख बाहेर आले असे. ते पाहता ही सरस्वती होय अंतरी करून निश्चय जगद्गुरु शंकराचार्य कोपे संतप्त झाले. मग सकळ पडदे फाडून शिरी घाताला दंड दारून तो तेथे मध्यगट फुटून चूर्ण तक्षणी झाला. आणि म्हणती हे दुराचारींनी जैना लागी प्रसन्न होनी वेदशास्त्र चर्चा रात्रंदिनी चांडाळीनी करीतेस. तुझ्यानं पाहावे सारेन मुख ज्याच्या पोटी जन्मली सदेक त्या ब्रह्मयाची तुनिशंक अंग बोगदेसी निर्लज्ज. ऐसी तूप
महापापिणे तू या जैनासी वश होऊनी जैनशास्त्र स्थापयावया लागूनी सर्वदा रत झालीस. या दुष्ट पाखंड मताचे आश्रय देऊन अहर्निशी 18 याती 4 वर्णासी एकंकार केलास. जैनी झाले लोक समग्र तू ही हा तुची केलासी वर्णसंकर वेदशास्त्रे पुराणे परिकर एकीकडे राहिले. या जैनाची शास्त्रे संपूर्ण तू वा त्याचा धरुणी अभिमान जैन मत प्रकटवून लोका पाखंडी घातलेस. तुझ्या आश्रय या दुष्टे स्वमते पृथ्वीवरील ग्रामदैवते स्थापून या स्वकीय असते भ्रष्ट केली सर्वई. ऐसा तुझ्या योगे सगळा अत्यनर्थ ओढवला तो म्या कैलासी ऐकला म्हणून घेतला अवतार. तू अनाचार केलासी अत्यंत तरी सदा राहे नीच मुखात अत्यंजातिकांच्या गृही सतत वास हो मम शापे. ऐसी रीती सरस्वती प्रीती शंकर स्वामी शाप देती मग ती कोपुनी सरस्वती स्वामी प्रती बोलत. तू तो धर्म स्थापावायचे साक्षात शंकर अवतरलासी तरी तुझं देहा कीटक दिशी पडेल जाण मध्वचने. ऐसे स्वामी शापून सरस्वती गुप्त झाली तक्षण मग स्वामीने धरुणी चरण मंडल मिश्र लोळत. परिशंकराचार्य श्रीतक्षणी जैन शास्त्रांच्या मोठा बांधुनी अति अगाध समुद्रजीवनी नेऊन या बुडविला. त्यातून एक अमरकोश सर्वोपयोगी असे विशेष म्हणून त्या ग्रंथास शंकराचार्य रक्षिले. असो ऐसे जैन शास्त्रासी विद्वंसुनिया क्षणार्देसी मग जवळ पाचारुनी जनसी स्वामी तयासी बोलत. अहो ही ग्रामदैवते समस्त आहेत घरी जैन स्थापित परी त्याती तुम्ही सतत भजत जावे स्वधर्मे. जैने स्थापिली म्हणून संशय काही न धरावा म्हणे आपुला धर्म आपणा लागून देवापासी काय असे. ऐसे स्वामी सकळ लोका सांगती तेव्हा आय्या देखा स्वामी चरण स्वकीय मस्तका ठेवून अविनवित म्हणे स्वामी जैन मत संपूर्ण तुम्ही टाकले उच्छेदून परी कृपे जनाचे अभिधान किंचित तरी रक्षावे. ऐसे कथा दिनवाणी कृपा उपजोनी स्वामींच्या मनी ग्रामदेवांच्या सन्निधानी जैनाचा दोंडा स्थापिला. जेथे जेथे ग्रामदैवत तेथे जैनांचा दोंडा असत. ग्रामदैवता संगे त्या प्रतिदिनी पूजिती. असो मग स्वामी तेजोराशी अज्ञापिती सकळ जनासी की आपुले जाती धर्मेची पूर्वीप्रमाणे वर्तावे. जरी अधर्मे वर्ताला कोणी तरी दंडीनं ऐसे बोलून वेदशास्त्र पुराणे तक्षणी प्रकट केली साचार. मग सकाळी ब्राह्मण करू लागले वेदशास्त्र अध्ययन आणि अन्यजन ही संपूर्ण वर्तू लागले स्वधर्मे. ऐसे शंकराचार्य दयाळे आपुल्या उत्तम बुद्धिबळे जैनांचे पाखंड मत आगळे विद्वंसिले सर्वही. श्रुतीस्मृतीयुक्त धर्म परिकर सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर देवीचा अद्वैताचा साचार मार्ग सर्वासी दाविला. एवं महाराज शंकर भक्तवत्सल कर्पूरगौर अवतारुनी या भूमीवर भुभार हरिता झाला. अहो शंकराची लीला आगाध जो भक्तवत्सल स्वानंद कंद सेवका तारुणी या विषद निजपदासी नेत असे. काय वर्णावे त्याचे चरित्र तो दिनस अनाथ सद्भक्त शिवपंचाक्षरी शरणाक्षरी जपत तया तारित प्रसादे. दाशारे रावाणी कलावती विदुर पापमती तेही शिवपंचाक्षरी निगुती अक्षय गती पावले. शबर केवळ निषाद शिवकृपे तरला हे प्रसिद्ध भस्म झालेली तद्भार्य शुद्ध पुनरपी देह प्रकटले. शिवयोगीने सोमती भद्रायू कारणे शिवकवचाच्या उपदेशाने पावन केली साचर. मैत्रेयीच्या उपदेश करून शिवव्रत आचरता सीमंतीने यमुनेत पती बुडाला असूनी आला वाचोनी शिवकृपे. पराशर ऋषीने आपण रुद्राभिषेक करून राजपुत्राचा मृत्यू टाळून तयासी राज्य स्थापिले. ऐसे शिव कवच रुद्र पंचाक्षरी षडाक्षरी पंचाक्षरी इत्यादी मंत्र सर्वोद्धारक आहेत पवित्र. परी अभक्ता काय येते जरी मग गर्गमुनीसारखे सद्गुरु दाशार्य रायापरी शिष्य थोर भाविक असतील तरी उद्धार होईल जाणव निश्चय. जरी बदरायू समान शिष्य शिवयोगी या परी गुरु सुजाण तरी प्रत्यक्ष शिव प्रगटो नेईल निशिष्या कैलासा. कलियुगा माझे गुरु महंत एक अडक्यानी 30 मिळत परी सद्गुरु सम अत्युद्भुत समर्थ ते कैसे पा. द्रव्याची इच्छा धरुनी म्हणे केवळ शिष्यजनाची बोंधुनी मंत्रतंत्र पुंकोनी कानी व्यर्थ साधना लावी. ती शिष्य हे अभाविक दुर्जन गुरुचे पाहती सदा न्यून म्हणून दोघांना नरक दारुण प्राप्त होय शेवटी. आत्ताचे गुरु शिष्य सकळीक केवळ द्रव्याचे गिराईक दाशार्य दिकांपरी तो एक शिष्य न दिसे कलियुगी. सद्गुरु तो शिष्यांचा धना नरकासम मानिती जाणार शिष्य सचिष्य तनु मनधना अर्पितात गुरुपायी. म्हणून ते तरले दाशार्ह अधिक ना तरी त्याची मंत्र सकळीक परी ते आताची जनमूर्ख द्रव्य लोभे बुलले पै. अवकृतयुग माझी पाहता अस्थिगत प्राण होता जेव्हा अस्थिग पडती सर्वता तेव्हा प्राण जात असे. म्हणून तोपर्यंत साधन करीत बैसती अरण्य जाऊन येते त्या युगी ते चर्मगत प्राण चर्मजडता मृत्यू होय. द्वापारी प्राण नाडीगत नाडी चुकती तो वाचत. ऐसे पूर्वी आयुष्य बोत होते सकळ मानवा आणि लक्ष आयुध सहस्र वर्षे ऐसी तेव्हा होती आयुष्य. म्हणून सकळ बहुत वर्षे अनुष्ठाने आचरत आणि ऐसे तप करीत की जणे अंगी वारुळ वाढत मग प्रसन्न होऊन भगवंत आपुल्या नेत पदासी. आता तो अन्नमय प्राण अन्नविणस सत्वर मरण आणि आयुष्य देय पूर्ण न हे साधन काहीच. देहाचा नाही भरोसा कोण दिवस येईल कैसी म्हणून साक्षात जगत दिशा अंतरी दया उद्भवली आणि औट घटिकात पूर्ण परमेश्वरी प्राप्त होऊन मोक्षशी धरून ऐसा मार्ग काढिला. तो मार्ग म्हणाला कर्ण तरी सद्गुरुशी जावे शरण यावे मोक्ष लाभा लागून इतर साधन असेची. आता सद्गुरु तो कैसा असावा सदा आनंद तन्मनी वसावा
वामदेव गर्ग शुक्र किंवा पराशरीसाचा शिष्य असावे भाविक गुरुचा मानावा ईश्वर एक ऐसे घडता हे सगळे जन तरतील कलियुगी श्रीधर्मणे श्रोता ऐसे ज्या मंत्री तरले महाऋषी त्याचे हे मंत्र तुम्हासे प्रकाशित केले पहा. ज्या मंत्रे बहुधाराई उतरला जेणे दाशार्ह राव उधरला आणि तो मंत्र सुमती राणीला शिवयोगी तिथला असे. ज्या मंत्रे बहुला उधरली विदुर पावला शिव पदकमळी आणि व्रतारा सहित तरली सीमंतिनी. ज्या मंत्रे त्याची षडाक्षर पंचाक्षरी रुद्र मृत्युंजय शिव कवच पवित्र इत्यादी सगळी मंत्र या ग्रंथात कधी येले. परिश्रोते तुम्ही म्हणाल जरी त्याची मंत्र असता निर्धारी तेही सांप्रत पूर्वीच्या परी कान उद्धरती जन हे तरी जपकर्त्याचे मन शुद्ध असेल तरी ते क्षण पूर्वीप्रमाणे तयासी गुण येईल जाण निश्चय. या लागे शुद्ध भावेसी जपावे या शिवमंत्रासी आणि सर्वांनी अर्निशी शिवलेला अमृताचे एकीचे. आपुल्या प्रपंचा लागुनी सावध जैसे अर्निशी तैसे जरी शिवस्मरणी तरी मग उणे काय. से कलियुग यांच्या जनांकारणे शंकराचार्य ह्या अभिधाने अवतार घेऊन या शिवाने जैन मत बुडवले. ऐसा सद्धर्म प्रतिपालक जो शंभू अपर्णानायक तयाचे स्मरण करिता सकळी बहुभय निरसे पै. आपुल्या कार्यात रात्रंदिन गुंतले असती जे कारण ते अभागी आयुष्य सर्व न पावती निधन अकस्मात. जे कित्येक प्रपंच गुंतले शिवध्यान करून विसरले जन्माचे आले तैसे ते जन्माले मेले सारखेच. जे जन्मवणे काही करत नाही ते शेवटी जावनी यमाचे घेई तेही ते जन्मोनी नरक डोही अनेक भोग भोगिता आणि पुनरपी नाना योनित जन्मोनी अनंत दुःख भोगिता. यमन संस्कृतीच्या अर्थात आवर्तांत बुचकळत सर्वदा. म्हणून सांगतो सर्वा लागून शिवचरण भावधरणनी शिवचरणी भावधोरणी करिता शिवलीलामृतपान जन्ममरण कंडेल. शिवस्मरण करत्या जनासी शिवनेतो मोक्षपदासी ब्राह्मणादी सर्व जातीसी शिवस्मरण तारक पै. परिब्राह्मण आपुल्या कर्मात बैसती बहुत ग्रंथ गोखित आणि प्रपंच निरत शिवस्मरण विचारले. वैश्य ते आपुल्या व्यवहारेसी द्रव्याची दुणाई इच्छुन मानसी दागडी धरित अनिशी शिवस्मरण मग कैसे. आणि क्षत्रिय ते संपूर्ण नानाशास्त्री शस्त्रे सांभाळून सदा युद्ध इच्छिती म्हणून शिवस्मरण विसरले. कुणब्यासी नाही घरदार नित्य नूतन संसार भूमी सेवा करीती निरंतर मग शिवस्मरण कैसे त्या. सोनार सुतार कासार करीती आपुले व्यवहार प्रपंच गुंतले निरंतर मग शिवस्मरण कुठून. ऐशा सकाळी याती आपुल्याली व्यवहारी गुंतती जन्ममरणाची आवृत्ती न सुटती साचार. पुन्हा पुन्हा जन्मभरणे 84 लक्ष योनी भोगणे परितयांच्या परिहार कारणे शिव नामामृत यथार्थ. या लागी शिवलीलामृत ग्रंथ पापी जनोद्धारक निश्चित. ते जे या ते श्रवण पठन करीत ते जन होत शिवरूप. एक मंडळा माझारी म्हणजे 42 दिनाभितारी सदाशिव मूर्ती ध्यावुनी अंतिरी 7 आवर्तने करीती जे. तया श्री गौरी रमण प्रत्यक्ष देऊनी दर्शन सकळ कामना करीतो पूर्ण ऐसा महिमा ग्रंथाचा. श्रावण मासे सोमवारी एक आवर्तन जो करी श्री शंकर दयाचे घरी वास करीतो सर्वदा. श्री शंकर झाली या प्रसन्न जगी तयाचे काय न जैसी कामधनु मिळता पूर्ण मनोरथ पूर्ण होतात. जरी पाहिजे शंभूची कृपा तरी हा मार्ग आहे सोपा करीत पंचाक्षरादी मंत्र जपा शिवलीलामृत वाचावे. शनी प्रदोषी शिवरात्रीचे 3 आवर्तने करीता तक्षणी सर्व बंधमुक्त होऊनी इच्छिला पदार्थ लादतो. आता शकेल श्रोतांचे मन शिवमंत्राचे जपे करून जैसी दाशाऱ्याच्या अंगातून पापे निघाली काकरूपे. तेवी पंचाक्षरी मंत्राचा जप आम्ही करीत असत आमोप काकरूपे आमुचे पाप गेले का न दिसे पै. तरी श्रोतेच्या नाही खाव ऐसे अंतरी न धरा शंका स्कंदपुराणी व्याजे का लिहिले त्याची ऐसे कथिले. या लागी हे असत्य म्हणता जीवेसी कीटक पडतील तत्वता दाशार्या परिभावे वर्तता पापे भस्म होतील. 14 अध्याय बितरी जे मंत्र कथिले ऋषीश्वरी तीही निष्पाप होऊनी सत्वरी बहुत जन उद्धरले. शिवकवचाचे भद्रायू बाळ शिवमंत्री शारदा निर्मळ राजपुत्राचा आलेला काळ रुद्रावर्तेने परतला. शबर श्री भस्म झाली परिती नैवेद्यार्पणाच्या वेळी अन्नपात्र घेऊनी पतीजवळ उभी राहिली पर्वत. बहुला ती केवळ पातकी पश्चातापे गेली स्वर्गलोकी. विदुर भ्रतार होता नरकी तोही तेथे आणविला. वामदेव ब्रह्म राक्षसास गौतमे कल्माश पदास रायास श्री शिवे श्रिया चांगुणेचा आणि चिलयास उद्धरले. दाशारेराव कलावती शिवमंत्रे पावली मुक्ती. व्याध तरला अरण्यपंथी कीर्तन श्रवण मात्रेची. गोरक्ष बाळ अज्ञान तोही तरला शिवमंत्रे करून. मंत्रात मंत्रश्रेष्ठ हे 2 पंचाक्षरी आणि षडाक्षरी. शिवकवच मंत्रासहित मृत्युंजय भस्म मंत्र विख्यात. रुद्रावर्तन चिताभस्मपूत आणि शिवदर्शन हा उत्तम यांची महा